मॅच इथे होत आहे आणि आपण जात आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये साहिल शिल्के आणि मयूर पाटील आणि दर्शन नाईक यांच्या सोबत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद संदेश. तर भिवंडी इमर्जिंगच्या माध्यमातून BA या फॉर्मॅटची क्रिकेट स्पर्धा जी झाली या स्पर्धेमध्ये अंतिम विजेते पद प्राप्त झालेले ते विघ्नेश इलेव्हन राणा संघ हा ठरलाय चॅम्पियन आणि रनरअप ठरलाय तो म्हणजे जगदीश इलेव्हन चाविंद्रा. आता आपण ग्रामीण पूलमधून बघूया GCAच्या माध्यमातून खेळणारी स्पर्धा जिथे अंतिम 2 संघ खेळणार आहेत. एका बाजूला एकविरा स्पोर्ट मानकोली आणि दुसऱ्या बाजूला आहे तो साई स्पोर्ट्स खारबावा संघ. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांकडे खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी गोलंदाजी रचना आहे. परंतु कोण ह्यांचा चांगल्या प्रकारे यूज करून या अंतिम सामन्यावरती आपलं नाव कोरतो हे बघणं खूप गरजेचं आहे. माझ्यासोबत आज कॉमेंट्री बॉक्समध्ये साहिल शेळके. मी तर पहिल्यांदाच आलो इथे, परंतु साहिलने देखील या सामन्या स्पर्धेमध्ये चांगला आवाज दिला. तसेच मयूर पाटील कॉमेंट्री प्लस स्कोरिंग ह्या दोन्ही बाबतीत खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. संदेश पाटील भिवंडीकर देखील खूप चांगल्या प्रकारची कामगिरी या JB ट्रॉफीमध्ये पहिल्या दिवसापासून त्यांची चालू आहे. तसेच सर्व पाहुण्यांना खूप चांगल्या प्रकारचं वेलकम आणि त्यांचं स्वागत करायचं काम अभिमन्यू तरे, हरी जोशी आणि सर्व जयबजरंग संघाकडून केली जाते. पंचांचा जे निर्णय आहे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप निष्णात खूप चांगल्या प्रकारचे देण्यात आलेले आहेत त्यांचा देखील आभार व्यक्त करतो बॉल बॉय आणि सर्व ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केले वस्तू रूपाने आर्थिक रूपाने देणगी रूपाने या सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय. JB ट्रॉफी 2025 मध्ये आपण अंतिम सामन्यामध्ये येऊन पोहोचलेले आहेत आणि अंतिम सामन्यामध्ये खेळणारे 2 संघ आहेत एकविरा स्पोर्ट मानकोली आणि समोर खेळेल तो साई स्पोर्ट्स खारबावा संघ. ओके, या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आम्हाला देण्यात आलेले आहेत. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली हरी जोशी यांच्याकडून. प्रथम पारितोषिक जे आहेत रोख रक्कम ते आम्हाला सन्माननीय आमचे लोकनेते दानशूर राजा मदनबुवा कृष्ण नाईक यांच्या माध्यमातून आलेली आहे. आणि भिवंडी इमर्जिंगचं जे पहिलं पारितोषिक आम्हाला देण्यात आलेले ते सन्माननीय लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे याचकडून देण्यात आलेले त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. तसेच या स्पर्धेमध्ये करण रवींद्र बोरी याचकडून देखील ग्रामीणसाठी खूप चांगल्या अशा ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत. मनोहर जोशी साहेब यांच्याकडून ग्रामीणसाठी सिरीज सायकल आणि ट्रॉफी ही प्रदान करण्यात आलेली आहे. तसेच गजेंद्र गुळी यांच्याकडून या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह हे देण्यात आलेले आहेत. तसेच योगेश गुळी याचकडून मॅन ऑफ द मॅचच्या सुंदर अशा ट्रॉफ्या या देण्यात आलेल्या आहेत. तसेच रवींद्र गुळवी याचकडून ज्युनियरसाठी ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत 2 आणि 3 नंबर आणि 4 नंबरच्या. तसेच विकास जोशी यांच्याकडून स्वर्गीय बालाराम खंडू जोशी यांच्या स्मरणार्थ बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी सुंदर अशा ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत. तसेच कुंतीबाई परशुराम जोशी याचकडून निलेश परशुराम जोशी यांच्याकडून कुंतीबाई परशुराम जोशी यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅटमन आणि बॉलर या सर्व ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आल्या आहेत. खूप खूप आभार. तसेच सचिन भाऊ तरे याचकडून आम्हाला या स्पर्धेसाठी जे चेंडू देण्यात आले त्यांचा त्याकडून आभार व्यक्त करतोय. बालू पाटील आर्यन सिटी याचकडून बेस्ट बॅटरसाठी कूलर हा ग्रामीणसाठी देण्यात आलेला आहे. तसेच रुपेश जुकर बेस्ट बॉलरसाठी कूलर हा ग्रामीणसाठी आम्हाला देण्यात आलेला आहे. योगेश म्हात्रे नानाभाई यांच्याकडून बेस्ट बॅट्समनसाठी शूज आहेत. तसेच जीत शेलार मंगेश शेलार याचकडून या स्पर्धेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. राहुल पाटील यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेला पंढरपूरची व्यवस्था करण्यात आली आहे. योगेश नाईक याचकडून पाण्याची सुविधा आम्हाला देण्यात आलेली आहे. अथर्व धाबा प्रोप्रायटर धीरज तळे याचकडून आज रात्रीचा जेवणाची व्यवस्था याचकडून करण्यात आलेल्या आहेत. तसेच संदीप पाटील याचकडून संदीप नेट सुविधा. तर सामन्याला ती सुरुवात पहिला चेंडू सुरेख फटका क्षेत्ररक्षक आहे लांबून येतोय आणि काय क्षेत्ररक्षक केलेलं आहे काय फेकी केलेली आहे. मानकोलीचं क्रिकेट हे देखील खूप चांगल्या प्रकारे होतंय. दर्शन ही एक धाव जी आहे ना प्रणव पाटीलच्या बॅटमधून निघालेली आहे आणि अशा प्रकारे प्रणयसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याच्या नावावर 100 धावा या स्पर्धेमध्ये लागलेल्या आहेत. काय बॅट बोललेली आहे म्हणजे प्रणय पाटील बॅटरसाठी
या स्पर्धेमध्ये गाजलेला आहे. फुलटा चेंडू आणि भिरकावून दिलेला आहे. पहिला धमाका येतोय खारबाव संघासाठी आणि खारबावचे प्रेक्षक आता आर के गॅलरी मध्ये जल्लोष करताना या षटकाराने जबरदस्त फलंदाजी बघू शकता. फुलटा चेंडू होता. सर्व आम्हाला वस्तू आणि देणगी रूपाने सहकार्य केले त्या सर्वांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. या जेबी ट्रॉफीला तुम्ही सक्सेस करण्यासाठी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही तुमचे लाख लाख ऋणी आहोत. पहिला चेंडू फुल टच होता आणि त्या चेंडूला अगदी सहजरित्या स्क्वेअर लेगच्या सीमेच्या बाहेर फेकला होता फलंदाज अक्षय आणि प्रणय पाटीलची बॅट या स्पर्धेमध्ये दणादून बोललेली आहे. पहिला चेंडू जिथे धाव घेतली ती त्याची 100वी धाव होती या स्पर्धेतील. काय फलंदाजी केले म्हणजेच साहिल ग्रामीणमध्ये ज्याची बॅटिंगचा बोलबाला आहे तो प्रणय पाटील आणि भिवंडी एमर्जिंग मध्ये ज्याच्या बॅटिंगचा बोलबाला आहे तो मला तर असं वाटतं की प्रतीक नाईक. पण मागोमाग दीपेश माळी देखील आहे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा चेंडूला लॉफ केलेला क्षेत्ररक्षक आहे करणार नाही चुकी. एक तुम्हारी एक हमारी. तुझा संतोष दादा आला तुझा मी दादा आला तुझा संतोष दादा आला तुझा मी दादा आला तुझा हरी दादा आला तुझा गजेंद्र दादा आला तुझा हरी दादा आला तुझा गजेंद्र दादा आला तुझा सुरेंद्र दादा आला गो सुरेंद्र दादा आला तुझा सुरेंद्र दादा आला गो सुरेंद्र दादा आला तुझा संतोष दादा आला गो आम्ही दादा आला तुझा संतोष दादा आला गो आम्ही दादा. खूप चांगला कमबॅक दीपेश माळी याच्याकडून करण्यात आला होता. सचिन अनंता भोरी याचकडून दीपेशाला लगातारच्या 3 विकेटसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मित्रांनो जेही पारितोषिक तुम्हाला जर लावायचे असेल शुभेच्छा द्या असेल संदेश पाटील भिवंडीकर यांचा नंबर सर्वांकडे असेल तर त्यांना तुम्ही मेसेज करा. तर खूप चांगली फलंदाजी तर आता खूप चांगली गोलंदाजी होते. मॅन फ्रॉम मानकोली लाईन ऑफ मानकोली ज्या नावाने ओळखला जातोय दीपेश माली जशा प्रकारची गोलंदाजी करतोय ना त्याच्याहून भयानक फलंदाजी आहे ती तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बघायला मिळेल. दीपेशाचा पुढचा चेंडू रिवर्स आतापर्यंत षटकार बसल्यानंतर मात्र कमबॅक केलेला आहे. काही चेंडू डॉट केले आहेत काही चेंडूवरती फक्त सिंगल धावा आल्या आहेत आणि धावसंख्या फक्त बघतोय ती 8 धावा. मित्रांनो एक षटकार बसला होता त्यानंतर दीपेश मालीने कंट्रोल गोलंदाजी केली गडी बाद केला आणि धावांवरती लगाम लावला आणि आतापर्यंत या षटकात फक्त 8 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद झालेला आहे आणि शेवटचा चेंडू आता मात्र शेष आहे. 2 मोठ्या संघांमध्ये जेव्हा लढत होते ना आता असं इक्वेशन तुम्हाला नेहमीच बघायला भेटते. काही चेंडूवरती फलंदाज हवे होतात तर काही चेंडूवरती गोलंदाज हवे होतात. दीपेश आता मात्र एक सुरेख कव्हर ड्राईव्हचा फटका म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे लांबून येतोय. एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट करतोय. ही 2 फलंदाजामधील लढत आहे. आतापर्यंत पुढे आहे असं म्हणण्यास हरकत नाही. प्रणय पाटील ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे असं कुठलं गाव नाही रे तिथं मनोहर दादाचं नाव नाही रे असं कुठलं गाव नाही रे तिथं रोहित दादाचं नाव नाही रे असं कुठलं गाव नाही रे तिथं मनोहर दादाचं नाव नाही रे असं कुठलं गाव नाही रे तिथं रोहित दादाचं नाव नाही रे. दीपेश नाईक म्हणजेच आमचे डीजे दीपेश यांनी देखील या स्पर्धेमध्ये डीजेच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचे कामगिरी केलेली आहे. चांगली सुविधा माईकची उपलब्ध करून दिलेली आहे आणि विसरता येणार नाही प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्टमध्ये प्रिन्स मूवीजची क्लिअरिटी ही खूप चांगली असते. म्हणून त्यांना आज महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून आणि काही दिवसापूर्वी आता ते आउट ऑफ इंडिया दुबई यासारख्या ठिकाणी त्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करण्यासाठी जाणार आहेत. रवी खूप चांगल्या प्रकारची प्रगती करतोय प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. गोलंदाजी आलेला आहे. मानकोली गावाचा अतिशय लेजेंडरी क्रिकेटर म्हटला तर तो म्हणजेच यशपाल माली. समोर असेल प्रणय. आता मात्र प्रणय टिपिकल प्रणय पाटीलचा स्ट्रोक खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव पुत्र मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाहीये. कुठल्या प्रकारचीच इच्छा नव्हती दोन्ही फलंदाजामध्ये दुसरी धाव घ्यायची. पहिली धाव आहे ना ही जर वेगाने घेतली असती तर कदाचित दुसरी धाव देखील झाली असती. मात्र
दुसऱ्या धावेचा पहिल्या चेंडूपासून प्रयत्न नाहीये. नक्कीच सचिनदादा भोईर यांच्याकडनं टीम एकविरा मानकोलीसाठी सुवर्ण संधी असेल. जर कोणताही गोलंदाज विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल तर 3000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. पुन्हा एकदा चेंडूला पायांच्या समोरून टोळलं होता. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आता प्रकारे कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही. एक धाव मात्र नक्की मिळणार. मानकोळी या गावांना देखील या भिवंडी तालुक्याला मोठे मोठे क्रिकेटर दिलेले आहेत. त्यापैकी एक मोठा लेजेंडरी क्रिकेट आपण बघतोय यशपाल माली. यशपाल माली, दीपेश माली, तकदीर माली आणि विनीत माली, सौरभ माळी, सगळे माळी क्रिकेटर्स हे मानकोळी संघाकडून आलेत आणि आपल्या नावाची छाप त्यांनी भिवंडी तालुक्यात व ग्रामीणमध्ये चांगल्या प्रकारे निर्माण केलेली आहे. प्रणय पाटील रेक चेंडू होता मात्र खूपच बाहेर जातो. पंचांचा वाईटचा इशारा. थोडंसं दबावामध्ये दिसतोय यशपाल प्रणयच्या समोर, कारण की प्रणय हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्याकडे आपल्या बॅटमध्ये सर्व प्रकारचे स्ट्रोक आहेत, खेळतोय ह्याची जाण आहे यशपालला. त्यामुळे थोडंसं गतीमध्ये किंवा गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जातोय. खारबाव संघ देखील मजबूत आहे. या संघाने देखील भिवंडी तालुक्याला मोठे फोंटे फलंदाज दिलेत. वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील बघतोयच आणि बाहुबली यायचा आहे. पुन्हा एकदा टिपिकल प्रणय पाटील स्ट्रोक, मात्र काय क्षेत्ररक्षण करतोय भूषण नाईक म्हणजे आमच्या बगत यांनी मानकोली संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रणय पाटील प्रयत्न करतोय, तो त्याचे स्ट्रोक देखील खेळतोय. अशाच प्रकारचे स्ट्रोक खेळण्यासाठी प्रणय पाटील ओळखला जातोय खारबाव संघाकडून. मात्र त्या फटक्यांची जे रूपांतर षटकार किंवा चौकारात होत नाहीये हे मोठं थोडंसं डोकेदुखी राहील. मात्र येणाऱ्या फलंदाजामध्ये बाहुबली सूरज पाटीलला यायचं बघायचं बाकी आहे. खूप लांब लांब पट्ट्या षटकार मारण्यासाठी महारत आहे. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. असं वाटलं चेंडू की वलून टाईप येतो बॅटवरती, मात्र तो फसवतोय, गतीमध्ये परिवर्तन करतोय आणि हवेमध्ये चकमा खातोय फलंदाज पराग. परागला अगदी त्याच्या पायांच्या मध्ये हा चेंडू टाकण्यात आला. निर्धाव चेंडू. शांत क्रिकेट बघतोय रात्रीच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, फक्त चेंडूला सोडून देतोय यशपाल माली. आणि हे काय क्रिकेट कमी आणि फुटबॉल. आता इथे पायावरती कुलाडी मारले की पायावरती दगड मारलाय हाच मोठा प्रश्न आहे. काय नाटकीय क्रिकेट. पंचांचा इशारा ह्या 5 धावा. ओके, 5 धावांचा पंचांचा इशारा आलाय. रिप्ले मध्ये आपण बघूया, बघू शकता यशपाल माले महेंद्र दादाच्या नावात महेंद्र दादा आले ना गेले कित्येक झाले त्याच्या परी कोणी नाही ना. आले ना गेले कित्येक झाले त्याच्या परी कोणी नाही ना. क्रिकेट होता की फुटबॉल होता मागचा चेंडू, तेच मोठा प्रश्न होता. यशपाल मालीने प्रयत्न केला की किक मारून तो चेंडू विकेट किपरला पोहोचवा, मात्र किक गलत ठिकाणी बसली आणि चेंडू सीमाबाहेर चौकारसाठी. सुरेख चेंडू. मात्र पुन्हा एकदा प्रणय पाटील आपले सिग्नेचर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याच्या बॅटिंगच्या स्टाईलवरून किंवा बॅट फिरण्याच्या याच्यावरून तो स्वतः नाराज दिसतोय, कारण की त्याला अद्यापही ते फटके खेळता आले नाही ज्या फटक्यासाठी तो माहीर आहे. अशा बघता बघता 2 षटकं समाप्त झाली. साहिल आणि धावसंख्या बघतोय फक्त आणि फक्त 19. धावा कमी देखील नाहीत आणि जास्त देखील नाहीत, एव्हरेज धावा आहेत. साहिल, पुढच्या 2 षटकासाठी तुम्हाला कामगिरी करायची आहे. कसं वाटलं तुम्हाला या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंतचा अनुभव थोडक्यात शेअर करायचा आहे? नक्कीच JB ट्रॉफी 2025 भिवंडी इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण पाहिली. त्यानंतर आता ग्रामीण फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. भिवंडी इमर्जिंग फॉर्मॅट सामना जिंकला टीम रिग्नेश 11 राहणार संघानं. परंतु आता ही लढत ही ग्रामीण क्रिकेट आहे. कोणताही खेळाडू हार म्हणणार नाही आहे. हारण्यासाठी कोणताही संघ येत नाही. परंतु मी नक्कीच म्हणेन एकविरा मानकोली संघासाठी की एकदा जिंकण्यासाठी भरपूर वेळा हरावं लागतं. अगदी पराभव याच मैदानावरती झाला. भादवड B आयोजित तो धमाका होता. परंतु आता पुन्हा एकदा संधी मिळाली याच मैदानावरती. मेगा फिनालेमध्ये आहेत टीम एकविरा स्पोर्ट मानकोली आणि सध्या संधी आहे चालून आली आहे पुन्हा एकदा आपल्या दारावरती आणि आता त्यांना ती संधी गमवायची नाही आहे. कल्पेश पाटील जे रांजवलीचे आहेत
जे टी शर्ट पुरस्कर्ते आहेत टीम खारबावचे त्यांच्याकडनं लागोपाठच्या 3 षटकारांना तब्बल 2000 कॅश प्राइज पहिला षटकार आलाय. अप्रतिम स्ट्रोक रिव्हर्सचा देखणा स्ट्रोक बॉल सीमा पार षटकार. आरके गॅलरी मध्ये मात्र भिवंडीचा ज्याच्या नावाचा चालतंय रे बोल बाला. भिवंडीचा ज्याच्या नावाचा चालतंय रे बोल बाला. हे दर्शन दादा आला रे आमचा दर्शन दादा आला. 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 लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. तकदीर माई आल्यात आणि त्याच्या विरोधामध्ये हा स्ट्रोक. हा फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. कॉलिंग झाली नव्हती. अगदी बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. धक्का लागलाय मोठा. बॅटर बाद. हे गिरशे करी किरीटा परी. गिरशे करी किरीटा परी. लहरी भगवा ध्वजा. लहरी भगवा ध्वजा. हे उगवला तारा निरारा गरला शिवाजी राजा. 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 साहिल आता येतोय फलंदाजी. बाहुबली भिवंडीचा बाहुबली फलंदाज या नावाने ओळखला जातोय. एक गेला दुसरा मैदानामध्ये आला. प्रणय पाटील गेला आणि आला येतो आता बाहुबली सूरज पाटील. सूरज पाटील कडून साई स्पोर्ट्स खारबाव संघाला खूप अपेक्षा असतील आणि त्या ठेवावा देखील, कारण की तो त्या प्रकारचा त्या लेवलचा खेळाडू आहे ज्याच्या बॅटमधून षटकार हे लिंबूप्रमाणे दिसतात. बघूया अंतिम सामन्यामध्ये अतिशय गरज आहे. नक्कीच दर्शन दादा. सूरज पाटील न्यू बॅटर बाहुबली ऑफ भिवंडी क्रिकेट ज्याला उल्लेखलं जातं. खरं तर जेव्हा जेव्हा तो षटकार ठोकतो ते षटकार नसतात, ते अठ्ठे असतात. कारण एवढ्या लांब तो बॉल मारतो, परंतु 6 धावा मिळतात. गोलंदाज सज्ज तकदीर माई. हा फटका बघा लाजवाब तर आहे. स्क्वेअर लेगचा खेळाडू पाठलाग करतोय. बॉल अडवलं जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. टायांचा देखील गजर होतोय. 2 धाब्यानं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 27-27. साहिल खारबावचे क्षेत्ररक्षक खारबावचे जे प्रेक्षक आहेत ते आरके गॅलरीमध्ये बसलेत आणि ते प्रत्येक चेंडूवरती आता मात्र आवाज करतात. मानकोलचे प्रेक्षक माझ्या मते तेवढेसे कमी आहेत, कारण की अजूनही त्यांच्याकडून कुठल्या प्रकारचा आवाज येत नाहीये. दरम्यान BCBA म्हणजेच भिवंडी इमर्जिंग असोसिएशनची जी सिरीज आहे, मॅन ऑफ दी सिरीजची ट्रॉफी जी देण्यात आलेली आहे, गणेश कुंडलिक म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सौजन्य क्रिशा अद्विक चंद्रकांत जोशी याचकडून देण्यात आलेली आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती. तकदीर समोर सूरज. आता मात्र चेंडू स्क्वेअर आहे. पंचांचा वाईटचा इशारा. हा परत एकदा आरके गॅलरी कडून प्रत्येक चेंडूवरती आता आवाज येतोय. खारबावचे प्रेक्षक आरके गॅलरीमध्ये आनंद घेताना या JB ट्रॉफी 2025चा. सूरज समोर असेल तकदीर. पुन्हा एकदा त्याच चेंडूची प्रगती. परत एकदा वाईट दबाव आहे तकदीर मालीवरती सूरज पाटीलचा बाहुबलीचा आणि तो दिसतोय, कारण की त्याला माहिती आहे याच्या पाळण्यात आला चेंडू तर कुठे जाईल तो परत देखील येणार नाहीये. अनेक सारी पारितोषिकं देखील लगावली जातात. हा फटका बघा उल्लेख केला. षटकार नाहीये तर हा अठ्ठा आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बाहुबलीचा आक्रमक अंदाज. हे बाहुबली आला रे आमचा सूरज दादा आला. हे बाहुबली आला रे आमचा सूरज दादा आला. बाहुबली आला रे आमचा सूरज दादा आला. बाहुबली आला रे आमचा सूरज दादा आला. साहिल उल्लेख केला होता हा लागला तर बेकार लागेल आणि लिंबू बनवतो चेंडूला. अक्षरशः फेकून दिला होता खूप दूर. षटकार नव्हे तर 98 तर दस्ता मारला. त्याच्या पट्ट्यात आला तर तो कार्यक्रम करतोच. हा फटका देखील लाजवाब आहे. बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. टायनचा गजर आरके गॅलरी मधनं. चौकार. आयदम नायकम कोणाला घाबरत नाही. आयदम नायकम कोणाला घाबरत नाही. वन साइड हिरो हाय.
सूरज दादा हिरो हाय वन साइड हिरो हाय सूरज दादा हिरो हाय फिलहाल तरी वन साइड चालतोय सूरज पाटील. पुढचा बॉल सीमा रेषा पार आमची षटकार. बरोबरी करतय काय तुमच्या बाजारावर का आमची बरोबरी करतय काय तुमच्या बाजारावर का सूरज आला या मैदानात देऊन पावला सरकार सूरज आला या मैदानात देऊन पावला सरकार देऊन पावला सरकार सूरज आला या मैदानात देऊन पावला सरकार. साहिल या षटकाराने ना मानकोलीची झोप नाही उडवली तर ते आदिवासी पाड्यात झोपलेले आहेत ना त्यांच्या पत्रावरती चेंडू पडला त्यांची झोप उडवलेली आहे. काय जबरदस्त बॅटिंग सूरजची पाहायला मिळतीये. खारबावरून PSPN ब्रॉसबँडचे सॅक्सफोन वादक संदेश पाटील जोडलेले आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून खारबाव संघाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थर्माकोल आर्टिस्ट आहे जो गणपती नवरात्रीसाठी मखर बनवतो त्यांच्या माध्यमातून ह्या शुभेच्छा आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भूषण पाटील यांच्या देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. मयूर पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भरपूर मॅसेज आलेला आहेत. हरेश साठी देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. मानकुलीच्या प्रशांत पाटील सोनाले गावचे विहान पाटील यांच्याकडूनच्या शुभेच्छा आहेत. सर्वांना शुभेच्छा संपूर्ण भिवंडीच्या वतीने कारण की फायनल मॅच आहे. साहिल धावा होत्या कुठे आणि धावा जाऊन पोहोचल्या किती धाव संख्या झाली आहे. तिसरा षटकाच्या सांगते तर 46 धावा. मेगा फिनाल मॅच 45 धावा. सुरू आहे. 45 धावा धावपलकावरती. नक्कीच आमचे भरुडीचे विशू पाटील देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. तसेच आता शेवटचं षटक आहे. गोलंदाजाला सुवर्ण संधी. सचिन भोईर यांच्याकडनं जर विकेट हॅट्रिक घेतली तर 3000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. हरीश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती 45 धावा 45. 2 ओव्हरमध्ये तब्बल 19च होत्या. या षटकामध्ये तब्बल 26 धावा खर्च गेल्यात. गोलंदाज तकदीर माईनं. साहिल स्ट्राईक दिली जाईल का सूरजला की परागच अटॅक चालू करतोय. नक्कीच दोन्ही बाजूनं अटॅक होणं गरजेचं देखील आहे. तेवढ्याच धावा प्लस कारण हे ग्रामीण क्रिकेट आहे. वैयक्तिक खेळ खेळला जात नाही. पराग आहे. दिशा दिली जाणार होती परंतु हे काय घडलं. हे प्रभू हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हुआ. ये वही हुआ जे होना था. स्ट्राईक देण्याच्या नादामध्ये मात्र स्वतःचं संतुलन विसरला आणि स्वतःचा पाय त्या स्टँडवरती लागतो. ही ट्रिक विकेटच्या रूपाने फलंदाज पराग बाद होतोय. सूरजला अपेक्षा होती की चेंडूवरती स्ट्राईक भेटेल आणि फलंदाजीला संधी मिळणार मात्र तसं काही झालं नाही. नवीन फलंदाज कोण येतोय हे बघणं खूप गरजेचं असेल. हे बॅट्समॅन आये रणझुंजार बॅट्समॅन आये रणझुंजार साबोलात साजन कर साबोलात साजन कर साबोलात साजन कर हे बॅट्समॅन आये रणझुंजार बॅट्समॅन आये रणझुंजार साबोलात साजन कर साबोलात साजन कर साबोलात साजन कर. न्यू बॅटर इन झाला क्रमांक 5 वरती करण. करण मध्ये देखील ती क्षमता आहे. खरं तर खारबावचे जे 9 बॅटर आहेत ना त्यांच्यामध्ये ती क्षमता आल्या आल्या बॉलला बाहेर फेकून देऊ शकतात. हे विसरून चालणार नाही. समोरच्या संघामध्ये यशपाल माली आणि दीपेश माली हे देखील आहेत आणि सौरभ माली तकदीर माली हे देखील चांगली फलंदाजी करतात. तर मजा येईल बघायला अजून. मेगा फिनाल मॅच सध्या प्रेक्षकांच्या भेटीला ग्रामीण पोल मधून. गोलंदाज हरेश पाटील समोर करण आहेत. हा फटका देखील चांगला आहे. करायचं हेच होतं. जर लागला तर बाहेर जाणार आहे. नाही लागला तरी सुद्धा एक धाव घेऊन आता सूरज स्ट्रायकिंग एंडला. सूरज पाटील बाहुबली ऑफ भिवंडी क्रिकेट स्ट्रायकिंग एंडला ताकद त्याने दाखवली आहे परंतु अजून देखील संधी आहे. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हरीश पाटील पुढचा बॉल. हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी स्विंग आणि मिस डॉट बॉल. अतिशय सुरेख कारण की सूरज पासून चेंडू लांब ठेवतोय कारण की जर त्याच्या पायात आता चेंडू बाहेर जाईल
गोलंदाजीने हुशारीने गोलंदाजी केली आणि सूरजच्या बॅट पासून चेंडूला लांब ठेवण्यात आलेला. खरं तर आर के गॅलरी एंड कडनं जेव्हा गोलंदाजी होते लेग साईडची बाउंड्री थोडीशी छोटी आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस काय घडलंय, डायरेक्ट हिट, विकेटचं पतन, करणला मैदान सोडावं लागेल. कमबॅक केलाय गोलंदाज हरेशने. हे कोण रे आला यो भिवंडीवाला, कोण रे आला यो भिवंडीवाला, तो कशात दमलायला, त्याला कशात दमलायला. आमच्या लाडाच्या डीजे डीजे साया नावाला दमायला, आमच्या लाडाच्या डीजे डीजे साया नावाला दमायला, आमच्या लाडाच्या डीजे डीजे साया नावाला दमायला, आमच्या लाडाच्या डीजे डीजे साया नावाला दमायला. न्यू बॅटर मोनिश आलत, व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील यांच्याकडनं देखील टुर्नामेंटसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील स्वागत आहे. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक जोडले जातात. भरोडीचे विशू भोईर देखील जोडले, त्यांचं देखील स्वागत. अनेक सारे प्रेक्षक आहेत, अक्षय पाटील देखील जोडले जातात, त्यांचं देखील स्वागत आहे. प्रत्येकाची नावं आम्ही घेऊ शकत नाही कारण मेगा फिनालेची मॅच सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि आता दर्शनदादाने मोबाईलच बाजूला ठेवलाय. गोलंदाज सज्ज. हो, जर बॅट वरती लागला असता तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होता, परंतु तसं काहीही एक चित्र पाहायला मिळालेलं नाहीये. स्विंग अँड अ मिस, डॉट बॉल. आता शेवटचा अंतिम बॉल, फक्त एक धाव खर्च केली, एक विकेट काढली हरेश पाटीलनं. शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावरती आणि मला वाटतं एकच धाव मिळेल. सूरज दुसऱ्या धावेसाठी पलटला, परंतु जे आमचे नियम आहेत भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे त्यानुसार फक्त एकच धाव असेल आणि अशा प्रकारे फायनल मॅचचे पहिल्या डावाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर 47 बनल्यात आणि 48 धावांची गरज या चषकावरती नाव कोरण्यासाठी टीम एकविरा स्पोर्ट मानकोली संघाला. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स, धन्यवाद ऑर्केस्ट्रा टीम. आपण स्वागत असं करणार आहोत ज्यांनी ह्या स्पर्धेसाठी अफाट मेहनत घेतलेला आहे, त्यांचं पहिलं स्वागत आणि सन्मान इथे आपण करणार आहोत. सर्वप्रथम पंच या स्पर्धेला लाभलेला आहेत, त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी परेश महाजन सर, आपण पुढे यायचं आहे. परेश महाजन सर, आपण हे स्वागत आणि सन्माननीय संतोषदादा तरे यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. परेश महाजन सर, आपण पुढे यायचंय. या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. आपण पंच परेश महाजन सर यांचा हा सन्मान इथे आपण करत आहोत. कोणगावचे प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि या भिवंडीचे नामांकित असे पंच परेश महाजन सर यांचा आपण इथे मानस सन्मान इथे आपण करत आहोत. मित्रांनो, KPL कोणगाव प्रीमियर लीग सुरू होणार आहे 25 तारखेपासून. त्याचे आयोजक देखील आहेत परेश महाजन सर, त्यांना आपण देऊया शुभेच्छा त्यांच्या स्पर्धेसाठी. त्यानंतर स्वप्नील पाटील सर, जे कल्याण खडक पाडावरून आलेले आहेत, या स्पर्धेमध्ये गेली 2 दिवस पंचांच्या भूमिकामध्ये ते इथं लाभलेले आहेत. त्यांचा इथे मानस सन्मान इथे आपण करणार आहोत. संतोषदादा तरे, आपण आपल्या शुभ हस्ते पंचांचा सन्मान करायचा आहे. स्वागत आणि सन्मान आपण या पंचांचा करत आहोत. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत. गेली 4 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्या बोटांची जादू चालवली, कॉमेंटेटर ॲज अ कॉमेंटर, मात्र या स्पर्धेमध्ये ते गुणलेखक म्हणून काम केलं, मयूर पाटील, आपण पुढे यायचे. आम्ही आपला देखील स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत. मयूर पाटील आमचे गावचे उभरते समालोचक आहेत. आवाजामध्ये गोडवा, क्रिकेटचं नॉलेज आणि त्याचबरोबर त्यांचं खूप चांगला इथे सपोर्ट राहिला या स्पर्धेला. त्यांचं मानस सन्मान इथे आपण करत आहोत. मयूर पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. त्यांना देखील संतोषदादा तरे आपल्या शुभ हस्ते सन्मानित करत आहेत. त्यानंतर आज दुपारपासूनच आम्हाला जोडलेले आहेत साहिल शेळके, आपण पुढे यायचं आहे. आपला देखील आम्ही स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत, ज्याने आपल्या आवाजाची जादू या स्पर्धेमध्ये सोडलेली आहे. दर्शनने त्याचं मन भरून कौतुक केलं, कारण की तो चांगल्या स्पर्धेमध्ये तो चांगला त्याचं काम करत आहे. त्याचा आपण इथे सन्मान करत आहोत. आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच. त्यानंतर
मित्रांनो एक अशा कंपनीमध्ये जॉबला आहेत की तिथे त्यांना सुट्टी नाही आहे. मात्र जेव्हा सुट्टी असते तेव्हा ते आमच्या सोबत समालोचक कक्षामध्ये नेहमी बसलेले असतात. दर्शन नाईक यांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. दर्शन मित्रांनो एक चांगला क्रिकेटर तर आहेच, मात्र समालोचक देखील चांगले, मात्र ते कमी जास्त कुठं ते जात नाही. आपल्या मैदानावर स्पर्धा असली की त्यांना जेवढा टाईम मिळतो तेव्हा ते टाईम देतात. या स्पर्धेला देखील त्याने मागच्या 2 फायनलपासून आपला आवाज सोडला आहे. त्यांचा आपण इथे मान सन्मान करत आहोत. असाच सपोर्ट करत राहा आपण. दर्शन पुढच्या वर्षी योगेश गुलवी यांच्या टीममध्ये खेळतील, ते काही हरकत नाही आहे. त्यानंतर आपण मॅचकडे बोलणार आहोत. साहिल शेळके आपण पुढील मॅच जे आहे कव्हर करायचे आहेत. बाकीचे सन्मान मॅचच्या समाप्तीनंतर करू. साहिल आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. थँक्यू सो मच. फिल्डिंग लावायची आहे, फिल्डिंग लावा. मी असं वाटतं की पंढरपुरी चायचे प्रोप्रायटर राहुल पाटील हे आलेले आहेत. त्यांना मी नम्र विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे. एक कबड्डी प्लेयर, एक चांगला या ठाणे जिल्ह्याचा कबड्डी प्लेयर आहे राहुल पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर यायचंय. पंढरपुरी चाय ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे या स्पर्धेला एक चाय सुस्ती बघाय आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॅक टू क्रिकेट क्षेत्ररक्षण लावायचा बॅटर आलेले आहेत, पंच देखील आहेत मैदानामध्ये. थँक्यू सो मच. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जेबी ट्रॉफी 2025 ग्रामीण क्रिकेटचा थरार, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पिंपळगरवरून सुमित पाटील यांच्याकडनं देखील आयोजनासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. जेबी ट्रॉफी 2025 मध्ये प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. ग्रामीण क्रिकेट गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी खेळलं जाणारं क्रिकेट म्हणजे ग्रामीण क्रिकेट. कोणी पाटील नाहीये, कोणी भोईर नाहीये, कोणी माई नाहीये, कोणी कोणत्या फॅमिलीसाठी नाही खेळत आहे, तर स्वतःच्या गावासाठी, गावाच्या नावासाठी खेळलं जात आहे. वेलकम वेलकम. या व्यासपीठावर पुन्हा एकदा जोडलेला आहेत ज्यांचा शो 7 तारखेपासून क्रिकेटचा महासंग्राम याच मैदानावर होणार आहे. सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांचा शुभागमन झालेला आहे. तसेच प्रदीप दादा पाटील हे देखील जोडलेले आहेत. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तन्मय मालावकर आणि सोबत प्रतीक बोरसे आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्याची उपस्थिती, मॅचला सुरुवात, टाळ्यांचा आवाज आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये दर्शन. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मॅचला होती या सुरुवात. 48 धावा बनवायच्यात. काय घडलं काय बिघडलं याला आता अर्थ नाहीये. 48 बनवायच्या टीम एकविरा मानकोलीला आणि 48 डिफेंड करायचे आहेत टीम साईश खारबावला. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. सलामीची जोडी तकदीर माई आणि त्याच्या समवेत यशपाल माई ही सलामीची जोडी आली आहे. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर ऋषभ काठे आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज झाला. ऋषभ काठे पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल मेगा फिनाल मॅच. दुसऱ्या डावाला सुरुवात व्हाईट बॉलनं अतिरिक्तनं सुरुवात केली आहे. हा दबाव, हा प्रेशर गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. तकदीर माळी मागच्या अगदी याच मैदानावरची झालेली भादवड बी धमाकामध्ये मॅन ऑफ द सिरीज तर पटकावली, परंतु संघाला विजय तो मिळून देऊ शकला नव्हता. आता संधी आली आहे चालून. एक सिंगल पहिला चेंडू फेस केलाय आणि मिडल घेतलाय. एक सिंगल, एका धावेनं धावफलक 2 या अंकावरती यशपाल माळी सध्या पाहायला मिळतोय. चॅम्पियनची ट्रॉफी मिळवून द्यायची आहे. लेजेंडरी क्रिकेटर आहेत, अनेक वर्ष गावासाठी खेळला. आता पुन्हा एकदा त्याच जोशानं खेळायचं आहे. ऋषभ काठे भरपूर चांगली गोलंदाजी, भरपूर चांगला चेंडू, भन्नाट वेग या चेंडूवरती, चांगली सटीक लाईन, निर्धाव चेंडू. गोलंदाज ऋषभ काठे पुन्हा सज्ज झाला. जॉय कुमार ट्रॉफीचे आयोजक विशाल पाटील आणि अक्षय पाटील यांच्याकडनं देखील शुभेच्छा येतात. त्यांचं देखील स्वागत. गोलंदाज सज्ज
ऋषभ काटे थोडासा प्रेशर. यशपाल माई आहेत समोर. उल्लेख ज्याप्रमाणे केला मी, अनेक वर्ष गावासाठी खेळलाय, गावाच्या नावासाठी खेळलाय. पुन्हा एकदा तोच जोश दाखवायचा आहे युवांना की मी अजून देखील खेळू शकतो, गावाला जिंकू शकतो. तीच धमक आहे अजून देखील यशपाल मध्ये. ऋषभ काटे हा फटका चांगला. एक धाव दरम्यान कंप्लीट. यशपाल दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय. तकदीरची विकेट डोक्यामध्ये आहे आणि यस, तकदीरला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का लागला टीम एकवीरा स्पोर्ट मानकोलीला. तकदीर माई बॅक टू द डगआउट. हे बाला दादा खरबाऊ आला नावलाय गाजला. हे बाला दादा खरबाऊ आला नावलाय गाजला. हे नावलाय गाजला दादा प्रेमात झाला. 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 एक छोटे चिमुरडे या स्पर्धेचा आनंद घेताना हे बघू शकता कशा प्रकारे हा धावबाद झाला होता. कारण की जेव्हा चेंडू ऋषभ काटेच्या पायाला लागला होता तेव्हा त्यांनी बनवलं की 2 धावा घेऊया. मात्र कुठेतरी तकदीर मागे पडला ही धाव कंप्लीट घेण्यासाठी आणि स्वतःचा बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय मानकोलीचा. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं तर तोच सौरभ माली. सौरभ मालन देखील या एमर्जिंगच्या माध्यमातून खूप चांगल्या इनिंग्स या ग्राउंड्सवरती खेळल्या त्याच्या या स्पर्धेसाठी. श्यामने गॅलरीचा विचार केला तर रात्रीचे 1 वाजण्याचा टाइम झालेला आहे आणि प्रेक्षक तसेच उभे आहेत, बसलेले आहेत या अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून सध्या ऑल ओव्हर इंडिया टेलिकास्ट केलं जात आहे. इंडियाच नव्हे तर इंडियाच्या बाहेर सुद्धा हे टेलिकास्ट सध्या प्रचलित. न्यू बॅटर सौरभ माई आल्या. स्ट्रायकिंग एंडला यशपाल असतील. अगदी सौदी अरेबियाला आमचे गावातली जी सहल गेलेली आहे, ट्रिप गेलेली आहे, तिथून या सामन्याचा आनंद घेतला जातोय. पुढचा बॉल. हा चेंडू रायझिंग सरप्राइझिंग. ऋषभ काटे नाम तो सुनाई होगा. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टिपिकल ऋषभ काटे ज्या चेंडूंसाठी ओळखला जातो ना, अगदी त्याच प्रकारचे साहिल तो गोलंदाजी करतोय आणि अगदी तशाच प्रकारचे चेंडू ज्यासाठी तो ओळखला जातोय. चेंडू पडल्यानंतर टॉस होते, उचली घेतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. वारंवार चांगली गोलंदाजी. ऋषभ हा चेंडू अगदी फटका फसला. चेंडू हवेत आहे. प्रयत्न चांगले केले खेळाडूंना परंतु चेंडू अडवलाय. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या चेंडूवरती बघता बघता कंप्लीट केल्या जातील. धावफलक वेगानं पुढे सरकेल. 5 या अंकावरती. टीम मानकोली संघाला सुवर्ण संधी. जर चौकार हॅट्रिक लगावली तर 2000 रुपये आणि षटकार हॅट्रिक लगावली तर 3000 रुपये सचिनजी भोईर यांच्याकडनं दिले जातील. मानकोली ह्या गावातून क्रिकेट हे खूप जास्त प्रमाणात खेळलं जातं आणि बघितलं जातं. मी तर म्हणते मानकोलीच्या प्रत्येक घराघरात आता ही मॅच चालू असेल. खराब चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा आलेला आहे. बोनसच्या स्वरूपात मानकोली संघाला मिळतात या धावा. अतिरिक्त 2 वाईट प्लस 1 अशा या 2 धावा. धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो फक्त म्हणजे 48 आणि आतापर्यंत दुसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय. साहिल पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 7. खेळ बाकी आहे कारण की येणारा फलंदाजाने डोकेदुखी फलंदाज यायचं बाकी आहे. दीपेश माळी. नक्कीच दादा चांगला उल्लेख केला. मानकोलीच्या प्रत्येक घरामध्ये टीव्या सुरू असतील. अजून देखील कोणी झोपलेला नसेल. त्यांना एका विजयाची गरज आहे. यावेळेस शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइटच्या बॅटमधनं येतो हाल षटकार. मी अगोदरच उल्लेख केलेला की जो सौरभ माली आहे त्याच्या अनेक चांगल्या इनिंग्स या ग्राउंडवरती आहेत आणि त्याला या ग्राउंडचा अंदाज खूप चांगला आहे आणि टिपिकल त्याच्यासाठी हा ग्राउंड आहे. काय झालंय बघता बघता स्कोर वाढला पण बघता बघता या बावल्याची हाईट कशी वाढली तोच मोठा क्वेश्चन मार्क आहे. कधीपासून छोटा होता आणि या षटकाराने कसा मोठा झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 13. आमच्या अरे फक्त विनंती असे खेळपट्टीवर जाऊन नाचायचं नाहीये नाही तर तुम्हाला पेनल्टी आहे. पगारामधून पैसे कमी होतील. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 35 धावांची.
18 मध्ये 35 बनवायचे आहेत. चेंड्या दादा आला रे आमचा. अक्षय पाटील गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅकवरती. ऋषभ काटे भरपूर चांगली गोलंदाजी केली, परंतु शेवटचा चेंडू चांगल्या लाईनवरती हाताळू शकला नाही. या जर तो चेंडू चांगल्या टप्प्यावरती असताना तर याच धावा कमी आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. हरकत नाही. या चांगली सुरुवात त्यानं करून दिली होती. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, परंतु मी या अगोदर देखील उल्लेख केला होता की एकदा जिंकण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळा हरावं लागतं. एका विजयाची गरज दोन्ही संघांना आहे. एक ट्रॉफी त्यांच्या नावावरती कोरायची आहे. ती JB ट्रॉफी कोणच्या नावावरती असेल? गोलंदाज सज्ज अक्षय पाटील, समोर यशपाल माई. पुढचा बॉल, दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल आडव्या बॅटनं खेचायचं होतं, हवा तसा बॅटच्या रडारवरती येत नाही. या बॉल एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट. RK गॅलरी एंड कडनं गोलंदाजी करतोय. मी उल्लेख केला की RK गॅलरी एंड कडनं जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा लेग साईडची बाउंड्री थोडीशी छोटी आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हे आपल्याला पाहायला मिळत आहे. भरपूर साऱ्या टुर्नामेंट्स, अगदी या अगोदर देखील आपण उल्लेख केला की RK ट्रॉफी या मैदानावरती खासियत होती आणि कधी होऊ शकते ती देखील. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल. हा फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 440 चा झटका. सौरभ माई ऑन फायर. षटकार. हे चेंड्या दादा आला रे आमचा चेंड्या दादा आला. 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 हे भिवंडीच्या रंगानं वाजला चालतंय रे बोल बाला. भिवंडीच्या रंगानं वाजला चालतंय रे बोल बाला. चेंड्या दादा आला रे आमचा चेंड्या दादा आला. चेंड्या दादा आला रे आमचा चेंड्या दादा आला. चेंड्या दादा आला रे थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बस कर चेंड्या, या आता बाहेर जर. श्री समर्थ ऑर्केस्ट्रा, भरपूर चांगलं धून त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू, कारण भरपूर चांगलं संगीत. काय बॅटिंग पाहायला मिळते सौरभ माईची. मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे 2 षटकार आल्यात. चेंड्या आता दादाला- हॅट्रिक वरती 3000चं कॅश प्राइज आहे. चेंड्या दादा थंडा द्या पहिले. योगेश गुली, चेंड्या दादा थंडा दे, परत जायचं आतमध्ये. सौरभ, मी अगोदरच म्हटलेला सौरभ माली हा असा खेळाडू आहे ज्यांनी या ग्राउंडवरती खूप चांगल्या इनिंग खेळल्यात. नजर हटी दुर्घटना घटी, काही अशा प्रकारचा स्ट्रोक त्यांनी मागच्या चेंडूवरती खेळला होता. जसा चेंडूला झटकन चेंडूला स्क्वेअरलेग सीमा रेषेबाहेर पटकन पाठवून दिला आणि धावसंख्या झटकन वाढवली आहे, ती म्हणजेच 20. एक दमदार सुरुवात, 20 धावा झालेल्या आहेत मानकोली. मी पहिले सांगितलेलं आहे की सूरज पाटीलच्या बॅटिंगचा उत्तर देण्या इतके फलंदाज मानकोली संघाकडे आहेत. नक्कीच मानकोलीचे पाठीराखे इतके आलेत की गेलेला बॉल त्यांनी शोधून आणलाय. त्यांना माहिती आहे की जर तोच बॉल आला तर कुठे ना कुठे थोडीशी चांबडी सोलवटलेली असेल त्या बॉलची, आणि त्याच पद्धतीनं बॅटिंग देखील सध्या पाहायला मिळते सौरभ माईची. MRIचे चेंडू आपण वापरतोय या स्पर्धेमध्ये. भरपूर चांगली बॅटिंग. हॅट्रिक वरती आहे. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट होईल का, की अक्षय विकेट घेताना पाहायला मिळेल? आता मात्र अराउंड द विकेट आला. सोडून दिलाय. खराब लाईन आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता साहिल. चेंडूमध्ये गती आली आणि त्याच्यामध्ये स्विंग करण्याचा हा प्रयत्न होता, मात्र यशस्वी ठरलेला नाहीये, अयशस्वी ठरला. पंचांनी त्याला वाईट घोषित केला. 21 धावा धावफलकावरती. 21 48 धावांचा पाठलाग करतीय टीम एकविरा स्पोर्ट मानकोली. अक्षय पाटील, पुढचा बॉल. हा चेंडू चांगला, परफेक्ट यॉर्कर होता, खोदून काढला. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट. दुसरीसाठी नाकारला यशपालनं. एक माहिती सिंगल पुरेशी आहे. माहिती आहे या चेंडूवरती सौरभ त्या प्रकारचे स्ट्रोक खेळू शकत नाही, कारण की ती सौरभची स्ट्रेंथ नाहीये किंवा ती सौरभची ताकद नाहीये, आणि हे आता गोलंदाजाने ओळखलेले आहे. सामना अजून संपलेला नाहीये, इथून बरंच काही बाकी आहे. अजूनही मी तर म्हणेन 50-50 सामना आहे. इथून जर 1 ते 2 विकेट लवकर पडले तर कमबॅक होऊ शकतो खारबाव संघाचा.
आणि ते करावं लागेल जर हरभाऊ संघाला या चॅम्पियन या ट्रॉफीचं बनायचं असेल तर. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल यशपाल साठी आखू टप्पाचा बॉल पुल केलाय, पॉवरफुल तर नाहीये. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती, टाळ्यांचा गजर लगेच आरके गॅलरी मधनं. एक सिंगल फक्त या चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मध्ये. एका धावेनं धावफलक पुढे सरकलं. 23-23 धावा धावफलकावरती. समोरच्या कॅमेराकडला विनंती असेल की आरके गॅलरीमध्ये जे प्रेक्षक बसलेत तुम्ही त्यांच्याकडे देखील एकदा कॅमेरा मारून दाखवा, कारण की खारबावचे समर्थक तिथे मोठ्या संख्येने बसलेत. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल सौरभ साठी फटका फसला. चेंडू हवेत, स्क्वेअर लेगचा खेळाडू येतोय. ओ मिस्टेक केली आहे. ही कॅच सोडली आहे की जेबी ट्रॉफी सोडली आहे हा प्रश्न. खूप चांगला प्रयत्न, कारण कॅच सौरभ खूप लांबून आलेला होता. क्षेत्ररक्षणी खूप चांगला प्रयत्न केला. इतकं सोपी नव्हतीये, मात्र अशा कंडिशनला अशा सिच्युएशनला या कॅच घेणं खूप गरजेच्या होत्या. महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. मेगा फिनाल आहे ग्रामीण पूल मधून. एकविरा स्पोर्ट मानकोली अगेन टीम साईश खारबाव. कोणता संघ जिंकेल अजून देखील सांगू शकणार नाहीये. गोलंदाज सज्जा, पुढचा बॉल आडव्या बॅटनं फटका चांगला तर आहे. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. कोणाला पावली गो कालिका, कोणाला पावली कालिका, कोणाला पावली गो कालिका, कोणाला पावली कालिका, कोणाला पावली गो कालिका, कोणाला पावली कालिका, कोणाला पावली गो कालिका, कोणाला पावली. हे पावली करबावचे पोराना, बोला करबावचे पोराना, पावली करबावचे पोराना, बोला करबावचे पोराना. न्यू बॅटर इन झाला इन ॲट नंबर 4. या खेळाडूला कोणत्या इंट्रोडक्शनची गरज नाहीये. ही संपूर्ण स्पर्धा ज्या खेळाडूनं त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवली आहे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दीपेश माळी. हे बघू शकता आरके गॅलरीमध्ये खारबावचे समर्थक जल्लोष करताना पॅक क्राऊड आहे आणि या सामन्याचा आनंद घेताना. धाव संख्या झालेली ती 24. 48 धावांचा पाठलाग करत असताना 24 बनलात. अर्धा पल्ला पार केला, अर्धा पल्ला अजून देखील पार करायचा आहे. 2 ओव्हरचा खेळ हे बघू शकता. समाप्त. आरके गॅलरीमध्ये प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. खारबावचे समर्थक मोठ्या संख्येने आरके गॅलरीमध्ये बसताना बघितलेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. खालच्या दिशेने देखील आमचे सर्व प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. रात्रीचे 1 वाजलेले आहे, मात्र प्रेक्षक काय हलायला तयार नाहीत, कारण की सामना खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. तसेच समोरच्या श्याम नाईक गॅलरीमध्ये देखील बघू शकता प्रेक्षक सामन्याचा आनंद घेताना. सर्व प्रेक्षक तिथे या सामन्याचा अंतिम सामन्याचा आनंद घेतोय. तिसरं षटक घेऊन नितीश पाटील. अनेक सारे मान्यवर देखील आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. मेगा फिनाल मॅच बक्षीस वितरण सोहळ्यासाठी ते मान्यवर थांबलेले आहेत. हे बघू शकतो पॉलीला देखील तिथे आपण बघू शकतो. हे सर्व आमचे प्रेक्षक पॉली, जयेश पाटील, मयूर भोईर देखील तिथे. नितीश आलत आडव्या बॅटनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ट्रेडमार्क सौरभ माईचा षटकार. हे बॅट्समन आहे रणजुंदर, बॅट्समन आहे रणजुंदर, सावलाचा साजन कर, सावलाचा साजन कर, सावलाचा साजन कर. हे बॅट्समन आहे रणजुंदर, बॅट्समन आहे रणजुंदर, सावलाचा साजन कर, सावलाचा साजन कर, सावलाचा साजन कर. हे षटकाराचा बादशाह मारबन तुलार, षटकाराचा बादशाह मारबन तुलार. सामनाजी गुणरा गोवाच्या मलार, सामनाजी गुणरा गोवाच्या मलार, सामनाजी गुणरा गोवाच्या मलार. एकटा सौरभ माली नडलाय तो खारबावच्या संघासमोर. आतापर्यंत 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. चांगली फलंदाजी करतोय, एकाकी झुंज देतोय, मात्र ती झुंज आता कुठेतरी खारबाव संघाला डोकेदुखी ठरलेली आहे. सौरभला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही. भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते आहे सौरभ माईची. नितीश पाटील थोडस दबावात आलाय, कारण पहिला चेंडू षटकार ठोकला सौरभ माईनं. पुन्हा एकदा नितीश
आता मात्र साईड चेंज केली आहे. अराउंड द विकेट न येण्याचा प्रयत्न. सौरभ माई देखील तयार आहे. या अगोदरचा स्ट्रोक खडे खडे स्टँड अँड डिलेव्हर केला. यावे फुल टोल वसूल केला जाईल. तोफा होता कबूल केला. दबाव गोलंदाजावरती सौरभ माळीचा दबाव हा पूर्णपणे नजर येतोय. ह्याच फुलटच चेंडूला फेकून दिलं तर आर के गॅलरीमध्ये त्यांच्याच प्रेक्षकांमध्ये त्यांचाच हा षटकार. अंपायरनं नो बॉल देखील घोषित केलेला आहे. म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट. हा फटका फसलाय जरूर. एक धाव अतिशय वेगानं धावलाय. दुसरीचा प्रयत्न सौरभ कडनं केला जातोय. दीपेश देखील त्याच वेगानं. आणि 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट. बनतोय भाग अर्जुन भाग. कारण जिंकायचं आहे. जेबी ट्रॉफी वरती नाव कोरायचं आहे. या 2 खेळाडूंनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे जेबी ट्रॉफी मध्ये. येस अंपायर साठी तिसरं अंपायरची मागणी केली जाते. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स पहिल्या दिवसापासून ज्यांच्या माध्यमातून पंढरपुरी चाय या स्पर्धेमध्ये देण्यात आलेली आहे. एक चाय सुस्ती बघाय राहुल पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या महाराष्ट्र आणि या ठाणे जिल्ह्याचा एक कबड्डी प्लेअर म्हणून आपण त्याला नेहमी बघितलेलं आहे. त्यांचं या मुख्य व्यासपीठावर आगमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम राहुल पाटील. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे मैदानी पंचांनी. येस रिव्ह्यू कॅन्सल केलेला आहे अंपायर्सनं. येस रिव्ह्यू घेतलेला आहे. 12th मॅन कृपया आपण काही बोलू नका प्लीज. अंपायरचा सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि अंपायरनेच मागणी केलेली आहे. कोणत्याही खेळाडूंना मागणी ती केलेली नाही आहे. अंपायरसाठी फक्त ग्राउंड डिसिजन नॉट आउट आहे. क्रुशियल मुवमेंट या मॅचची जेबी ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. मेगा फिनालेची मॅच एकवीर राजपूत मानखोली अगेन्स्ट टीम साई स्पोर्ट खारभाव. मी उल्लेख केला होता की एकदा जिंकण्यासाठी भरपूर वेळा हरावं लागतं. याच मैदानावरती पराभव पत्करावा लागला होता टीम एकवीर राजपूत मानखोली संघाला. आता पुन्हा एकदा जिद्दीनं आलाय. तसाच खेळ दाखवला मागच्या टुर्नामेंटमध्ये. तकदीर माई भरपूर चांगला खेळला होता. या टुर्नामेंटमध्ये दीपेश माई चांगला खेळला. परंतु अजून देखील डिसिजन पेंडिंग आहे. काय घडलं, ही विकेट गेली आहे की नाही गेली आहे. परेश महाजन सर आहेत आमच्या समवेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ऑल ओव्हर ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. किंग ऑफ टेलिकास्ट भरपूर ठिकाणी त्यांच्या देखील ऑर्डर सध्या सुरू आहेत. वाफायला असेल मग ती खार्डीला असेल. त्यानंतर जीवाभावाचा आमचा भिवंडी आगरी महोत्सव त्या ठिकाणी देखील. यस सेफ आहेत नॉट आउट. आणि टायांचा गजर खेळाडू कक्षामधनं देखील नॉट आउटच होते. फक्त तरी सुद्धा चेक केलं जात आहे. येस 12th मॅन सॉरी माफ करा तुमचं नाव घेतलं मी. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी ट्रॅक वरती नितीश पाटील. पुढचा बॉल. हा चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू सो मच. आता मात्र 3 धावांची गरज. सामना खुला गेला टीम एकवीर राजपूत मानकोली साठी. 34 धावांवरती घेतोय. हा फटका विजयी फटका एकवीर स्पोर्ट्स मानकोली ठरलाय. जेबी ट्रॉफी 2025 चा
चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. यवन जोडी हरी अभिची यवन जोडी त्याच्या जोडीला तोडत नाही रायगडा ठाण्याला प्रेम हाय 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 हरी अभिची यवन जोडी त्यांच्या जोडीला तोडत नाही रायगडा ठाण्याला प्रेम हाय त्याच्या जोडीला तोडत नाही रायगडा ठाण्याला प्रेम हाय त्याच्या जोडीला तोडत नाही रायगडा ठाण्याला प्रेम हाय त्याच्या जोडीला तोडत नाही रायगडा ठाण्याला प्रेम हाय हरी दादा बांधवडचा हरी दादा बांधवडचा हरी दादा बांधवडचा हरी दादा बांधवडचा हरी अभि भिवंडीचा हरी अभि भिवंडीचा त्याच्या जोडीला तोडत नाही रायगडा ठाण्याला प्रेम हाय 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 नपघाटा उडवला त्यात मीठ आलंय बघा नपघाटा उडवला त्यात मीठ आलंय बघा आम्ही आलाय आठवड्यात देऊन बाजूला सरका आम्ही आलाय आठवड्यात देऊन बाजूला सरका आम्ही आलाय आठवड्यात देऊन बाजूला सरका आम्ही आलाय आठवड्यात